हल हल तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो। सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील हे भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आज तिसरी रात्र या स्पर्धेची आणि आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे। सामना क्रमांक 5 चिर्ले चॅलेंजर विपक्ष बीसीसी भेंडखळ बीसीसी भेंडखळ बी संघाने टॉस जिंकलाय आणि घरच्या क्रीडांगणावर आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा। आजच्या दिवसातील किंबहुना आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या आहे 66 जी RS कोटनाकाने उभारली आणि सध्या पहिल्या फेरीमध्ये देखील त्यांचं सध्या वर्चस्व आहे। या मॅच मध्ये जर त्याच्या पुढे एखादा संघ जातो तर त्यांना मात्र पहिल्या फेरीमध्ये बाय मिळेल। सात घरत आयुष हो एज लागली होती लीडिंग एज फ्लाय स्लिपचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला। बॉलला अगदी अडवलं पटकन रोशन पाटील होते फ्लाय स्लिपला बॉलला अगदी योग्यरित्या स्टॉप केले। जुगल घरत सध्या पाहताय आपण एक चांगला अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वर आहे। जुगल घरतचा हा बॉल लॉफ केलाय बॉल हवेत आहे आणि इथे मात्र विकेट मिळाली आहे। चांगला रनिंग झेल मृदांगाने टिपलाय। थँक्यू डीजे। अकाउंट मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी याची देखील नोंद करायची आहे। ओव्हर टू टॉप बॉक्स सार्थक घरत बाद झाले आपण पाहतो। जुगल घरत यांना विकेट मिळाली। खरं तर नुकतंच शिलगर नाईट्स क्रीडा स्पर्धा झाली आणि अगदी अंडर 19 चा खेळाडू आणि तिथे खरं तर मालिकावीराची बाईक या खेळाडूने पटकावली आणि भरपूर चर्चा या खेळाडूची खरं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली झाली। सार्थक घरत बाद झाला अगदी स्वस्तामध्ये माघारी परतला। जुगल घरतला विकेट मिळाली। दुसऱ्या बॉलवर आर्यन मडवी न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला आहे। आयुष चॅलेंजर चिरले आणि अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये चांगलं चॅलेंज केले त्यांना जुगल घरत आणि होम ग्राउंडवर खेळणारा बीसीसी भेंडखळ बी संघ। पुढचा बॉल भरपूर शफल झाले होते आपण पाहू शकाल। ऑफस्टिकच्या फॉलो केलं टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल। 3 चेंडू आणि 3 चेंडूवर पाहायला मिळते ती प्रखरता तीक्ष्णता भेदकता या गोलंदाजाची। अर्थात जुगल घरत एक चांगला अष्टपैलू खेळाडू बीसीसी भेंडखळ बी संघाचा तुम्ही पाहताय। हो इथे राईज झाला बॉल एज लागली लेग स्लिपला मात्र कोणती चुकी होत नाहीये दिनूच्या माध्यमातून आणि या ओव्हर मध्ये दुसरं यश जुगल घरतला। बघा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर अगदी प्रचंड उसळी घेतली हुक मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या माध्यमातून आणि जाता जाता टॉप एज लागली आणि दिनूने मात्र अगदी लेग स्लिपला चांगला झेल टिपला आणि होम ग्राउंडवर संघ खेळतोय बीसीसी भेंडखळ बी आणि प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा तुम्ही भोपू पाहू शकाल। विकेट पडली आणि तशी भोपू वाजायला सुरुवात झाली आणि संपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला किंबहुना संपूर्ण रजनीमध्ये जर भेंडखळ संघ पुढे विजयी पताका घेऊन जात राहिला तर असे तुम्हाला आवाज ऐकायला मिळतील। अजून कोणती धाव धावफलकावर नाहीये 4 चेंडू झाले 2 गडी गमावलेत चॅलेंजर चिर्ले टीमने
आणि मगाशी आपण तोच उल्लेख केला की चांगलं चॅलेंज केलंय त्यांना, किंबहुना चांगलं चॅलेंज दिलंय. ते होम ग्राउंडवर खेळणारा बीसीसी भेंडकळ बी संघ आता डावकरताचा शिवम मडवी 5 चेंडू एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये, आणि 2 विकेट 2 सफलता त्याने प्राप्त केल्यात. मेडन षटक पाहायला मिळेल का? विकेट मेडन लॉफ केले समोरच्या दिशेला. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल जाईल तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आला डावकरताचा फलंदाज सौरभ. शिवम मडवीच्या बॅटमधनं हा चौकार. धावसंख्या 2 गडी बाद 4. खोलवा टप्प्याचा बॉल होता. अगदी मनगटाच्या साहाय्याने त्याला लॉफ केलं. मिडॉन आतमध्ये होता, त्याला चकवून बॉल लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलवर 2 विकेट आल्या, कोणती धाव आली नव्हती आणि शेवटच्या बॉलवर चौकार आला. साठी तब्बल 2000 कॅश प्राइज दिले जाईल. गोलंदाज साहिल ठाकूर साठी राज ठाकूर याचकडून एक खुले केले गेले. साहिल ठाकूर पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामना करतील आयुष मडवी. पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत. पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकलाच थांबले होते. आखू टप्प्याच्या बॉलने स्वागत केलं. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. चांगला बाउन्सर आणि ही रणनीती चांगली आहे. खरं तर एखादा फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय, त्याचा फुटवर्क तुम्हाला चेक करायचं तर तुम्ही अशा आखूड पद्धतीचा चेंडू त्याला टाकू शकता. नक्की तो कुठपर्यंत पोहोचतोय, त्याचा माइंडसेट काय, कुठल्या बाजूला त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, कुठे तो मारण्यासाठी जाणार आहे, हे तुम्ही ओळखू शकता या बॉलने. बाउन्सर किंबहुना यार रनअप मध्ये हलकासा व्यत्यय. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल ठाकूर बीसीसी बेंडकळ बी संघ पहिलं षटक जुगल करत नाही. एक एक्झाम्पल सेट केलं या बॉलिंगचं. 4 धावा 2 विकेट पॉवर प्ले मध्ये, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल का साहिल ठाकूर, की दुसऱ्या बाजूला चॅलेंज करतील. चॅलेंजर चिरले. जजमेंट चुकलं पॉइंटच्या खेळाडूचं. थोडासा डप्पा पुढे पडला. लिडिंग एज होती आणि धाव मिळाली ती 1 आयुषला आणि किंबहुना चॅलेंजर चिरले टीमला. शेलगरच्या नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये काय खेळ पाहायला मिळाला होता चॅलेंजर चिरले टीमचा. सार्थक घरत यावेळेस थोडासा अपयशी ठरला खरा नक्की, मात्र भरपूर पोटेन्शियल आणि भरपूर कॅलिबर असलेला हा एक गुणवंत आणि प्रतिभावंत आणि प्रतिभाशाली युवा खेळाडू. येणाऱ्या काळामध्ये नितेश सर हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला तुम्ही भरपूर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळताना पाहाल, हे मात्र निश्चित आहे. साहिल ठाकूर आपण पाहतोय वन्स अगेन रनअप मध्ये काही सवयत आहे. पुन्हा मार्किंग तो करतोय. होम ग्राउंडवर असं व्हायला नाही पाहिजे, कारण याच क्रीडांगणावर सराव असतो. मात्र या स्पर्धेचं कुठेतरी दर्पण असतं, कारण सराव वेगळा, ही स्पर्धा वेगळी, आणि समोर चॅलेंजर चिरलेचं आव्हान आहे. फटका फसला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज. ओ वेल जजमेंट अँड टेकन. विकेट मिळते साहिल ठाकूरला आणि चॅलेंजर चिरले टीमला लागलेला हा 3रा धक्का. फलंदाज बाद. खरं तर शफल झाले होते भरपूर ऑफस्टिकच्या डावकरताचे शिवम मडवी, आणि खरं तर फॉलो केलं. फॉलो करत असताना लाईन अगदी अचूक हाताळली खोलवा टप्प्याची, त्यामुळे या बॉलला मिडल नाही करू शकले, कारण लवकरच पोझिशन घेतली होती आणि बॉल जास्त अंतर पार करू शकला नाही. इनफिल्डच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला तो साहिलने. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण पॉवर प्ले सुरू आहे, खेळाडू नाहीये. बॉल सीमा पार फरार आणि आल्या सिद्धू मडवीच्या बॅटमधून हा चौकार.
धावसंख्या पुढे सरकली 9 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये चांगला खर तर बांधून ठेवलंय फलंदाजांना. शफल झाले होते पण चांगली अपील केली गेली. पंच मात्र कोणतेही स्वारस्य दर्शवत नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होत असताना चला न्यूट्रल पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी. शरदजी म्हात्रे सर, परेशजी पाटील सर पाहायला मिळतात. आला तर डॉट चेंडू. साहिल ठाकूर आतापर्यंत 5 धावा या ओव्हरमध्ये 1 महत्वपूर्ण विकेट. शिवम मडवीची बात केली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला झेल त्याने टिपला आणि पॉवर प्ले मध्ये आता अंतिमचा चेंडू आहे. 9 धावा आणि पॉवर प्लेची दोन्ही षटकं बीसीसी बेंडकळ बी संघाच्या बाजूने राहिली आतापर्यंत. हो काय चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातात बॉल निसटलाय मात्र लाईन थोडी खराब पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर लेग स्टिक पासून बाहेर गेला हा बॉल. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आज थोडीशी आणि ते सर थंडी कमी जाणवते. कालही आपण या स्पर्धेमध्ये होतात समालोचन करण्यासाठी आणि कालच्या प्रमाणामध्ये आज थोडीशी तरी थंडी कमी जाणवते. मात्र क्रिकेटची गरमागरमी या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. निमित्त आहे ते सरपंच चषक 2025. स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि लेग स्लिपला पुन्हा एकदा झेल. चांगल्या पद्धतीने टिपत असताना खेळाडू आणि या ओव्हर मध्ये साहिल ठाकूरला मिळालं दुसरं यश. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर चिरले चॅलेंजर संघ सध्या बॅकफुटला. धावसंख्या 3 गडी बाद 10. तर दिनूने 2 झेल टिपले या मॅच मध्ये आणि दयारामजी पाटील दादांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. आमच्यापर्यंत जमा झालंय. मॅच नंतर ते दिनूला सुपूर्द केलं जाईल. कौतुकाची थाप दयाराम दादांची खरं तर दिनूच्या या 2 कॅच साठी. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. ताकद नव्हती या फटक्यामध्ये. अगदी पॉइंटचा फिल्डर केला तो ती कव्हरच्या दिशेने. धावसंख्या पुढे सरकेल. तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय प्रारंभ केला आणि पुन्हा एकदा जुगल घरत आपल्याला पाहायला मिळतोय. बेंडकळ संघ म्हटलं नितेश सर तर आपण पाहतोय क्रिकेटचा भरपूर मोठा वारसा आणि तुम्ही पाहू शकाल भरपूर बेंडकळचे ग्रामस्थ खरं तर या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेत. सरप्राईज केले बाउन्सने आणि विकेट मिळाली जुगल घरतला. अजून एक थोडासा ताळमेळ चुकला होता. सरते शेवटी झेल टिपला रोशन पाटील आणि विकेट मिळाली ती बेंडकळ बी संघाला. लेंथ मध्ये असलेलं त्याचं व्हेरिएशन अडचणी निर्माण करतो. डोकेदुखी ठरलाय खरं तर चॅलेंजर चिरले टीम साठी. 5 फलंदाज माघारी परतलेत. निम्मा संघ गारद झाला. 11 धावा फक्त धाव फलकावर आहेत. पुढचा बॉल ₹500 यांचा कॅश प्राइज सिद्धार्थ महेश ठाकूर यांच्याकडून देण्यात आले. पैसे जमा देखील झाले. हार्दिक हार्दिक आभार. इथे थोडीशी चुकी झाली. खरं तर फॉलो थ्रू मध्ये थोडासा समतोल ढासळलाय. बीमर हाताळलाय. फलंदाजाला फायदा उचलता आला असता मात्र हा थोडासा अगदी डेंजर असा चेंडू आपण म्हणू शकतो. नितेश अशा चेंडूवर बऱ्याच वेळेला इजाही होण्याची संभावना असते. बॉलच जाऊ दिलं
1 धाव मिळाली, 12 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा, जो सामना करतोय लक्ष्मण घरात. लखन घरात आहे आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीने हाताळला हा फ्री हिटचा बॉल, कमी गतीने टाकला. जुगल घरतच हीच खासियत आहे, पेस मध्ये त्याचं असलेलं व्हेरिएशन बऱ्याच वेळेला बुचकळ्यात पडतं त्या फलंदाजांना. कारण त्याची ऍक्शन अशी आहे की असं वाटतं चेंडू आता भरपूर वेगाने येईल, मात्र ज्यावेळी तो रिलीज करतो त्यावेळी तो गती कमी करतो आणि इथे त्याच पद्धतीने चकवलं ते लखनला. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी होता, कीपरच्या हातात बॉल निसटत असताना 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. बॅटचा बॉलचा कशाशी संपर्क झाला नाही आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय चिर्ले चॅलेंजर संघ पूर्णपणे दडपणामध्ये. डगआउट शांत, 1 ते 2 जरी मोठे फटके आले तरी देखील डगआउट अगदी प्रफुल्लित होईल. अजूनही भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे, चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. बघा बघा हा चेंडू पहा, तर पंच सांगतात भरपूर हाईट आहे. बाउन्सरचा वापर खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये केला होता जुगलने, जिथे विकेट मिळाली होती त्याला. दिनूने तो लेग स्लिपला जेल टिपला होता, राईज झाला होता, चेंडू सरप्राईज करून गेला होता फलंदाजाला. इथे तोच प्रयत्न, मात्र इथे हाईट जास्त होती आणि ही दुसरी अवांतर धाव तर या ओव्हरमध्ये तो खर्च करतोय. अगोदर नो बॉल एक हाताळला आणि आता वाईट. स्कोर आहे 14-5 चिर्ले चॅलेंजर. आयुष ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाने मात्र हा चेंडू आलाय तर डॉट जुगल करत. मध्ये मध्ये स्लोवर वन, मध्ये मध्ये आखूड पद्धतीचा चेंडू, मध्ये मध्ये यॉर्कर लाईन, मध्ये मध्ये अवे फ्रॉम द बॉडी, मध्ये मध्ये कटर चेंडू आपण पाहतोय. जुगल घरात खरं तर एक महत्वपूर्ण खेळाडू नेहमीच राहिलाय बीसीसी बेनकळ बी संघासाठी. आज या किंबहुना या 4 रात्रीमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय ते ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवर ठोकला तो जुगल घरतच्या विरुद्ध एक दमदार षटकार तो आयुषने. आणि 3 षटकानंतर चिर्ले चॅलेंजर संघ 5 गडी बाद 20 या धावसंख्येवर. अगदी लो स्कोरिंग सामना कदाचित आपल्याला पाहायला मिळेल का, कारण पहिल्या फेरीमध्ये RS कोटनकाच्या 66 धावा आहेत. त्यामुळे खरं तर होनेश्वर बोरी आणि डोंगरी 11 डोंगरी तुम्ही थोडं सज्ज राहा, कारण जर इथे 66च्या पुढे धावा जरी गेल्या तरी तुमचा सामना खरं तर सर्वप्रथम होईल. त्यामुळे होनेश्वर बोरी आणि डोंगरी 11 डोंगरी इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचंय, याची आपण नोंद घ्या. आणि दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने 3 षटकांचे आहेत, याची आपण नोंद घ्या. चला मॅचला ऑन करा प्लीज, गेम रिझ्यूम करा. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. धावा संख्या आहे 18 धावा, 18 रन्स, 20 धावा आहेत धाव फलकावर, 20 रन्स ऑन अ बोर्ड. वीस धावा, 5 विकेट्स. सध्याच्या घडीला पूर्णपणे वर्चस्व, डॉमिनन्स बीसीसी बेनकळ बी संघाचा पाहायला मिळतोय. जुगल घरतने 2 षटका हाताळली, 14 धावा, 3 विकेट्स. आतापर्यंत चांगला स्पेल त्याला साथ दिली साहिल ठाकूरने, 6 धावा, 2 विकेट्स. आणि आता 4थ्या षटकामध्ये मिस्टर दिनो, ज्याला आपण पाहिलं तर दयारामजी पाटील साहेबांकडनं कॅचसाठी 2 कॅचेससाठी 500 रुपये खरं तर देण्यात आलेत, जे आमच्यापर्यंत जमा झालेत. रोशन यांचे देखील 500 कॅश प्राइज जमा झालेत. लोअर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, बॉल गेला मिड विकेटला. सिंगल मिळणार कारण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगला थ्रो. राज ठाकूर यांच्याकडून साहिल ठाकूर यांच्यासाठी खरं तर झेल टिपला
तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल या संपूर्ण मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आली. पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी जोरकस मारला, खेचून आणलं होतं बॉलला. पुन्हा बॉल मिड विकेटला आणि पुन्हा चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भुवनेश ठाकूर याला आपण पाहिलं. दिनू आपण पाहतोय शरीरापासून थोडासा दूर चेंडू, त्यामुळे फलंदाजांना मात्र थोडस अडचणीचं होतंय. यावेळेस समोर फटका डाऊन दी ग्राउंड. खेळाडू पोहोचण्याचा करतोय प्रयत्न. वन बाउन्स लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा या बॉलवर मिळाली, ती फक्त आणि फक्त सिंगल. तर विशालजी पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकार मारले. ते आयुषने तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. शफल झाले, बॉलला हुक केलं, पाठवलं ते फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून. बॉल सीमा पार आणि आयुष्य बॅट मधनं पहिला षटकार. थँक्यू. पहिला षटकार आला या ओव्हर मध्ये. दुसरा देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. डिपॉझिट ओव्हर दी लॉंग ऑन एरिया फॉर द मॅक्सिमम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फायटिंग टोटल आली आहे आणि ती चर्चा करत होतो. भले विकेट गेली असेल, मिडल ऑर्डर मध्ये देखील भरपूर क्षमता आहे. तिसरा बॉल जाईल का? बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धडक, दे घुमाके, धूम धडाका, धडाकेबाज फलंदाजी. सलगचा तिसरा षटकार. थँक्यू डीजे. 41 धावा धावफलकावर, 41 रन्स. आमचे गुणलेखक परेशजी म्हात्रे आम्हाला सांगतात तिसरा फलंदाज ठरला या स्पर्धेतला ज्याने 3 बॉलवर 3 षटकार ठोकले. आयुष मडवी. आणि खरं तर कॅश प्राइज त्याच्यासाठी लावण्यात आलं होतं. निखिल मडवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आयुषसाठी. आणि मगाशी 1000 रुपये लावले होते नितीन मडवी. चला ते ऑनलाईन देण्यात येतील. मॅच ऑन झाली. पुन्हा ड्राईव्ह केलं ऑन साइडला आणि सेन्सिबल पद्धतीने सिंगलच काढणार आहे. दुसऱ्यासाठी जाणार नाहीये दोन्ही फलंदाज. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं फलंदाजी साकारतोय सध्याच्या घडीला तो फलंदाज आयुष मडवी. 27 वर खेळतोय. स्कोर आहे 42. फायटिंग टोटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार चॅलेंजर चिरले टीम कडून. फिंगर्स रोल केले होते आणि इथे घात झाला फलंदाजाचा. मिळाली ती विकेट गोलंदाज भुवनेशला आणि मोठा अडसर त्याने दूर केला आयुष मडवीचा. भुवनेश पाहिले तर खरं तर थोडा सरावापासून थोडा लांब आहे गेल्या काही काळापासून, कारण सध्या जॉबला तो प्राधान्य देतोय. मात्र पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज आणि स्लॉग ओव्हर मध्ये विकेट टेकिंग गोलंदाज. पुन्हा एकदा फिंगर्स रोल केले, पुन्हा बॉलला टर्न केलंय. वळसा जवळजवळ हातभर बॉल वळलाय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे भुवनेशच्या माध्यमातून.
महत्वपूर्ण विकेट काढली. सेट बॅट्समनला माघारी पाठवलं आयुष मडवीला आणि तदनंतर मात्र आता वर्चस्व प्रस्थापित करतोय. पुन्हा एकदा बॉल यावेळेस आतमध्ये वळवलं. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची किमया हा गोलंदाज करतोय तो भावनेश. 4 चेंडू सिंगल खर्च केली आतापर्यंत आणि स्लॉगचं षटक कसं असावं तर असं असावं. मात्र अजूनही 2 चेंडू आहेत, खराब केले जाऊ शकतात फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा फिंगर्स रोल केले. पुन्हा आपण पाहतोय लेग ब्रेक बॉल. या अगोदरचा ऑफ ब्रेक, त्याच्या अगोदर लेग ब्रेक, पुन्हा लेग ब्रेक. हा गोलंदाज अगोदर का नाही वापरला गेला आता प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सलगचे 3 चेंडू आले डॉट. शेवटचा चेंडू 42 धावा धावफलकावर. चॅलेंजर चिरले कितपर्यंत मजल मारणार. खोलवर टप्प्याचा लॉफ केलंय. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. खेळाडू बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. शेवटच्या बॉलवर आला तो षटकार. धावसंख्या जाऊन थांबली ती 48 वर आणि 49 राहील लक्ष बीसीसी बेंडकळ बी टीम समोर. आणि करूया आपण टॉस. होनेश्वर बोरी विपक्ष डोंगरी 11 डोंगरी. चला टॉस साठी यायचंय. होनेश्वर बोर यांनी डोंगरी 11 डोंगरी. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण पुन्हा बदल आणि ऐकूया ते म्हणजे नितेशजी भोईर सरांना. टॉस साठी आपण विनंती करूया बाळकृष्ण गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. अगदी बाळकृष्ण गरज या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. कबड्डीपटू क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. माझे कबड्डीपटू क्रिकेटपटू बाळकृष्ण गरज अगदी त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एकीकडे टीम होडेश्वर बोरी आणि डोंगरी 11 डोंगरी टीम आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सामना 3 षटकांचा असेल त्याच्या आपण नोंद घ्यायची आहे. कोण बोलते टॉस जिंकलाय भुवनेश्वर बोरी. एकच प्रश्न असेल आपला निर्णय घ्या असेल नक्कीच खेळाडू सांगतील आणि नक्कीच आपण जाऊया. प्रतीक्षा करावी लागेल डोंगरी टीमला आपल्या निर्णयाची.
प्रेक्षकांचा जयघोष गगनाला भिडला आणि क्रिकेटचा सोहळा मनामध्ये स्फुरताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच आपण एन्जॉय करतोय जल्लोष क्रिकेटचा आणि उत्साह क्रिकेटच्या खेळाडूंचा. क्रिकेट सोबत मात्र अनेक रसिक प्रेक्षक आज या स्पर्धेसोबत जोडत असताना आपण रात्रीच्या क्रिकेटचा करताना आनंद घेतोय. अर्थातच या क्रिकेटसोबत आज अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या, अनेक संवाद आम्ही केले. आमच्या समेत उमंग भोईर आणि युवराज माले असे 2 समालोचक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर अनेक वेगवेगळ्या मॅचेस, हाय व्होल्टेज सामने आपल्याला पाहायला मिळाले. विद्यमान सामन्याकडे आपण जरूर फोकस करूया. चालू असलेली लढत प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया. BCC भेंडकल आणि त्यांच्या विरोधात चॅलेंजर्स चिर्ले हा संघ खेळ करत असताना पहिल्या इनिंगमध्ये चॅलेंजर्स चिर्ले या टीमनं 5 षटकामध्ये एकूण धावसंख्या उभारल्या त्या फक्त 48 आणि 49 धावांचे टार्गेट इथं मात्र सेट झालंय. आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज BCC भेंडकल या टीमकडनं प्राचारण करताना आपल्याला पाहायला मिळतील. जागतिक क्रिकेटमध्ये आपण उमंग बघितलं गेलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे अगदी स्फोटक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. जिथे आपण पाहतो की उजव्या हाताचे फलंदाज जितके शांत संयमी असतात, डावखुऱ्या हाताचे फलंदाज तितके स्फोटक असतात. इथे उजव्या हाताच्या फलंदाजानं टीमचा सरसेनापती जुगल घरतच्या बॅटमधनं आलाय डाऊन द ग्राउंड. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टायमिंग थोडं चुकलं होतं परंतु फिल्डर नव्हते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण झालं. पहिला चौकार जुगल घरतच्या बॅटमधनं. 4 एकूण धावसंख्येचा आकार खरं तर धावसंख्येला आकार देत असताना 49 काढायचे आहेत आणि 49 धावा काढत असताना 3 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना जुगल घरत हा एक आक्रमक खेळाडू आहे. जुगल घरतचा मागच्या काही वर्षाचा खेळ आपण पाहिला तर त्याने नेहमी आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन दिलंय. इन स्विंगिंग बॉलिंग गोलंदाजानं आपल्या मतीचा वापर केला आणि बुद्धी चातुर्य बॉलनं टर्न दिलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुढच्या आपल्याला पाहायला मिळेल. बॉल टर्न झाला आणि इन स्विंगिंग आउटस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळतीये. गोलंदाज सार्थक घरत अंडर 19. कट केला बॉल. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आहेत. फिल्डर थोडे चाच पडतील. बॅकअप मिळेल. यंगस्टर आहेत. उमंग एकाच वयोगटातील अनेक वेगवेगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. टीमचं नाव आहे आपण जरूर पाहताय चॅलेंजर्स चिर्ले. समाधान माली यांनी पुरस्कृत केलेला संघ ज्यांच्या नावाने स्पर्धेमध्ये खेळ करत असताना त्यांच्याच नावानं खरं तर ही जर्सी सुद्धा त्यांनी परिधान केली आणि ते स्वतः इथे मात्र मी म्हणेन व्यक्तिगत उपस्थित आहेत. प्रत्येक एका खरं तर हालचालीवर त्यांचं फार चांगलं लक्ष आज आपल्या टीमसोबत आपल्या स्क्वॉडसोबत कटिबद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाधान माली स्पर्धेचे या सामन्याचे या संघाचे खरं तर मी म्हणेन पुरस्कर्ते. बीट केलाय फलंदाजाला. हाऊ इज दॅट इज दी अपील. पंच सांगतायत की लाईन अप तुम्ही मिस करताय. 3 गोष्टी उमंग LBW साठी खरं तर तुम्हाला साधाव्या लागतात. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, द बॉल वॉज अबाउट टू हिट द विकेट. जर का 3 गोष्टी साधल्या गेल्या तर पंच तुम्हाला दंडित करतील, बाद करतील. परंतु इथे इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफस्टिक होता आणि बॉल जो होता बाहेर निघून जात होता. असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं जिथे मात्र फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळाले. रणसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 6. डीजे त्यांचा वाढदिवस सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे तालुक्यातील एक युवा आवाज शंतनू चव्हाण आज त्यांचा वाढदिवस सोहळा आहे. त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक नितेश भोईर आणि उमंग भोईर याचकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शंतनू चव्हाण येणारं आयुष्य यशाचं, कीर्तीचं, भरभराटीचं, उन्नतीचं जावं हीच साईंचरणी प्रार्थना करून तुम जीव हजारो साल के दिनो 50,000 वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आवाजाभर आणि दिलभर शुभेच्छा आज आपल्या शंतनू चव्हाण यांना देऊया आणि जाऊ दे मैदानाचे. नाही नक्कीच मुलेखंड मग आणि उरणच्या पंचक्रोशीमधील युवा यंग समालोचक आमचे मित्र शंतनू यांचा आज जन्मदिवस. त्यांना आपण
मेनी वॉर्म विशेष हॅपी बर्थडे विशेष आपण देऊया आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन आणि सिद्धू आलेत बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा एक अनोख्या शैलीमध्ये. जर का आपण बघितलं गेलं तर पॉपिंग क्रीजमध्ये आल्यानंतर अगदी जंप घेऊन या बॉलला मात्र नक्कीच रिलीज केलाय आणि फलंदाजाला सरप्राईज केलं. भुवनेश ठाकूर हा फलंदाज टेक्निकली साऊंड आहे, टॅक्टिकली साऊंड आहे, परंतु परफॉर्मन्स द्यावा लागेल. बॉल सरस सोडून दिला. यावेळेला पंच आमच्याकडे टर्न करतील. पंचांचा इशारा आलाय की हा ही व्हाईट बॉल एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या पोहोचली. आमचे गुणलेखक परेश मात्रे आम्हाला अपडेट करतील. एकूण धावसंख्या झाली ती 7 49 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. 7 धावा आतापर्यंत धावफल कव्हर आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू म्हणून खेळाडूंकडे असते ती आक्रमकता आता दाखवावी लागेल. डावखुरा त्याचे फलंदाज भुवनेश ठाकूर ऑन स्ट्राईक. ही बॉल अवे फ्रॉम द रीच. पुन्हा एकदा पंच टर्न करतील आमच्याकडे, आम्हाला अपडेट करतील. हा हे आहे व्हाईट बॉल. सलगचे 2 चेंडू व्हाईट फेकले गेलेत उमंग आणि व्हाईट बॉलवर तुम्हाला कंट्रोल फेकावं लागेल. व्हाईट चेंडू म्हणजे तुम्ही अतिरिक्त ऊर्जा वेस्ट करताय, अर्थातच व्यर्थ करताय आणि त्यानंतर तुम्हाला अतिरिक्त चेंडू फेकावे लागतात. अतिरिक्त एक धाव तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला मात्र बहाल करताय. एक्स्ट्राजना एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या झाली ती 8. 49 धावा काढायच्या. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंगसाठी भुवनेश ठाकूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. समोर सिद्धू मढवी. ड्राईव्ह केला बॉल आणि भुवनेश ठाकूरचा हा फेवरेट स्ट्रोक. नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केला ऑन ड्राईव्ह. डीप मिड विकेट आणि काऊ करण्याच्या मधून बहिरीदेव मैदानाच्या अगदी डाव्या अंगाला बॉलला स्टॅन and dispatch, stand and parcel it for a 6. पहिला षटकार. हा कलेक्शन ठेवा, उद्या येतील आमचे दशरथजी पाटील. कलेक्शन कोपऱ्यात काढून ठेवा. षटकार जो आला उमंग विहंग मार्गाने अगदी आपण पाहिलं. स्फोटकता मगाशी उल्लेख झाला. भुवनेशचा सराव यंदा फार कमी आहे. त्यांना आपल्या खरं तर प्रोफेशनल करिअरला म्हणजे जॉबला त्यांना चांगलं प्राधान्य दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर क्रिकेटवरचं प्रेम हे नेहमी जागृत राहतं आणि त्याच प्रेमामुळे आज तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याच्या बॅटमधनं जो एक उत्तुंग षटकार आला त्या षटकारानं आत्मविश्वास त्याचा द्विगुणित झालाय. नाव आहे भुवनेश ठाकूर. आता स्ट्रायकर एंडवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. संघाचे सरसेनापती लीडर जुगल घरत. जुगलनं ड्राईव्ह केलं बॉलला विहंग मार्गाने. हाही बॉल गेलाय ऑफ साइडला. लॉंग ऑफ रिझन क्लिअर करणारा. इट्स फ्लाइट टाइम नाव. एरियल अटॅक. आभालाची उंची मोजण्यासाठी बॉल फरार झालाय. षटकार जुगल घरत. नेक्स्ट बॉल. याही बॉलला ऑन ड्राईव्ह केलंय. यावेळेला टायमिंग नव्हतं, ताकद वापरता आली नाहीये. फटका जरी फसला असला तरी सुद्धा एक धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकड्यावर. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण झालंय. एक षटकार भुवनेशने लगावला, एक षटकार लगावला तो खरं तर आपण पाहता जुगलनं. आणि अशा परिस्थितीमध्ये ही लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. हे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या मैदानाच्या आतमध्ये खरं तर मी म्हणेन आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना एक सन्मानजनक स्कोर जो मात्र पहिल्या इनिंगमध्ये उभा राहिला आहे त्या स्कोरकडे ही वाटचाल सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या 22. फुलटॉस बॉल बॅकफुटवरनं डिफेन्स केला. बॉलला मेरिटनुसार खेळ करण्यासाठी ओळखला जातो तो खरं तर भुवनेश ठाकूर. फुलटॉस बॉल होता, अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केला नाही. प्लेसमेंट करायची होती परंतु ती प्लेसमेंट करता आली नाहीये. जिथे आपण पाहताय की बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरमेडीमध्ये विसावला गेला. येल डॉट बॉल टू एंड द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झालाय आणि अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकड्यावर. डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू आणि तत्पूर्वी मात्र काहीशी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना आपल्याच गावातील आपलं खरं तर पंकज भुईर उरण
उरण अँगलर म्हणून त्यांचं एक करतं यूट्यूब चॅनल आहे. समुद्रामधील मच्छी म्हणजे या खाडीमधील मच्छी कशी पकडली जाते त्याचे काही व्लॉग्स खरं तर आपण सातत्याने ज्यांच्या माध्यमातून पाहत असतो. अशा आपले पंकज भोईर आज या मॅचला मात्र ते एन्जॉय करत आहेत आणि अर्थातच आपले आणि खरं तर ते उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आणि खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून खरं तर ज्यांनी ही मेहनत घेतली आणि खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे आणि कबड्डीचे ते कोच सुद्धा आहेत पंकज भोईर दादांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये ठाणकेश्वर मैदान या क्रीडांगणावर खेळ रंगत असताना यावेळेला आपण जरूर पाहतो चॉप केलं बॉलला खरं तर खोदून काढलं. खुल्या टप्प्याचा बॉल होता. वाईट यॉर्क होता. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु तो कॉल रिजेक्ट केला. घाई नाही गडबड नाही भुवनेशकडनं. इथे मात्र या बॉलवर धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. फक्त एक सार्थक घरत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 49 धावांचं टार्गेट आहे आणि 49 धावा आणि त्या धावांचा पाठलाग सुरू असताना धावसंख्या झाली आहे 2.2 षटकांचा खेळ झाला आहे आणि रणसंख्या झाली आहे ती 23. भुवनेश ऑन स्ट्राईक. देयर इज अ चान्स अँड ड्रॉप्ड इट. मैदानाच्या आतमध्ये काही गोष्टी सहज सोप्या होतील हे कधीच समजू नये. आम्ही पाहिलंय विराट कोहलीच्या हातातून चेंडू निसटताना त्यांनी नाराजी व्यक्त करताना आम्ही पाहिलंय. इथे मैदानाच्या आतमध्ये तेच घडलं आणि इथे झेल ड्रॉप झालाय. मैदानाच्या आतमध्ये मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल का. रणसंख्या झाली आहे ती 24. अक्रॉस द लाईन आले. असताना जुगल घरात आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली ती 34. 49 काढायचे आहेत आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 13-15 असं साधं सोपं समीकरण. सरळच्या दिशेला चाललाय. फटकेबाजीच पाहायला मिळत आहे. थांबण्याचं नाव घेत नाही. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर चौकार षटकार पाहायला मिळत आहे. प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्युशन आणि पार्सल इट फॉर अ 6 ॲट डीप लॉंग ऑफ रिझन. जुगल घरात फायर पॉवर. फार छान सांगितलं.
कसं आहे ना की खिलाडू घडवण्यामध्ये त्या शिव्यांचा आणि त्या आरडाओरडीचा फार मोठा वाटा असतो. लहानपणीपासून आपण तेच केलंय. लहानपणी खरं तर शालेय जीवनामध्ये ते आपण भरपूर चांगलं अनुभवलंय. बॉल मात्र नक्कीच फरार होईल. जरूर आपण पाहतोय तिकडे फिल्डिंग होईल थोडीफार, परंतु 2 धावा अंकित होत असताना मॅचवर आपण थोडंसं फोकस करूया. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना विजयाकडे वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती BCC भेंडकल ब हा संघ आणि धावसंख्या झाली ती 42 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाला. तर जिंकण्यासाठी फक्त इन मेन 7 धावांची गरज असणार आहे. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा स्विचचा प्रीमिडिएटेड स्ट्रोक भुवनेशने ठरवलं होतं की आता आम्ही सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर होता. अशा परिस्थितीमध्ये एखादा स्विचचा फटका आणि खरं तर माझा जो मोह आहे तो मोह मात्र नक्कीच इथे खरं तर मी म्हणेन उद्ध्वस्त केला. तो अर्थातच प्रतिस्पर्धी टीमनं गोलंदाजानं केलं दांडी गोल. फलंदाज होतील बाद भुवनेश ठाकूर. बॅक टू डग आउट. पहिला फलंदाज बाद झाला. डीजे साहिल आपल्याला पाहायला मिळतील. उमंग आहेत आमच्या समेत. उमंग जिंकण्यासाठी BCC भेंडकल ब या टीमला फक्त 7 धावांची गरज आहे. चेंडू असतील ते 10 आणि 10 मध्ये अगदी 7 धावा करायच्या आहेत. सोपं आहे समीकरण, परंतु इथे मात्र अजून एक व्हाईट बॉल आला. आता 10 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. ऋषिकेश दादा मात्रेखार कोथरूडले आपणास विनंती असेल आपण मंचकावरील स्थानापन्न व्हायचं. पहा सुपर बॉल पाहायला मिळाला आहे. चांगली चौपाक पाहायला म्हणजे या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली कुठेतरी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतोय. साईला जी जिम्मेदारी दिली आहे ती पेलवणं गरजेचं असेल नितेश सर, कारण की या स्टेजला चेंडू डॉट येणं हे प्रतिस्पर्धी टीमसाठी चांगलं. नक्कीच विजयाचं स्वप्न दोन्ही टीम्सनं पाहिलं आणि ते स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न तर व्हायलाच पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अजून 1-2 डॉट चेंडू आले तर मॅच मध्ये मजा येईल. ड्राईव्ह केलं बॉलला, परंतु इथे बॉल हवेमध्ये. एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी, उंची जास्त आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरमिटीमध्ये विसायला. फलंदाज आउट होतील. बॅक टू डग आउट. आता नवीन पोपट हाय लागला मिठू मिठू बोलायला. मानवीर गायकवाड यांनी लिहिलेलं हे गीत गीतकार आनंद शिंदे. हे गाणं हिट होईल का? हे गाणं हिट होईल का असा प्रश्न केला होता आनंद शिंदे यांना. त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. ते उत्तर काय होतं ते आपण जरूर सांगणार आहोत. हा बॉल आउट स्विंगिंग बॉलिंग, परंतु अतिरिक्त उचली आणि अतिरिक्त टर्न झाल्या. बॉल खरं तर व्हाईटची कक्षा ओलांडते आणि इथे हा व्हाईट बॉल डिक्लेअर केला. फलंदाज जिथे आपण पाहताय अपील झाले आणि तिथे मात्र व्हाईट बॉल डिक्लेअर झाला आणि एक धाव अंकित होईल. एकूण धावसंख्या झाली ती 44. काय होतं उत्तर आनंद शिंदे यांचं? त्याने सांगितलं की आपण आपल्या हिश्श्याची मेहनत करत राहायची. आपण आपल्या हिश्श्याची मेहनत करत राहायची, बाकी सर्व नशिबावर सोडून द्यायचं. प्रमाण आणि परिणाम हे मात्र आपल्या मेहनतीनं आपल्याला मिळणारच आहे. तसं उत्तर दिलं होतं त्या इंटरव्ह्यूमध्ये. हे गाणं डीजे मास्टरनं सादर केलं आणि हे गाणं इतकं सुपरहिट झालं की गेले कित्येक खरं तर मी म्हणेन दशक हा गाणं गाजते आणि सुपरहिट सॉन्ग
सादर केलं. मराठी संगीत आणि मराठी संगीतची ताकद आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे जज करतील आणि झेल टिपला जाईल, बॅट्समन आउट होतील. आता इक्वेशन आहे काढायचे त्या धावा फक्त 3 आणि चेंडू शिल्लक असतील ते उर्वरित 6. 6 मध्ये 3. डीजे आणि ते हार मानणार नाहीयेत. गेली कित्येक वर्ष क्रिकेटचा इतिहास याही संघाला आहे. अनेक मोठमोठ्या खरं तर डे अँड नाईटच्या खरं तर नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धा नेहमी या गावामध्ये आपण पाहत आलोय. आणि उरणचं पंचक्रोशीमधील असं नाव जिथे आपण पाहतोय की या टीमकडे सध्याचं सिच्युएशन जर का आपण बघितली गेली तर चांगली गोलंदाजी आहे, परंतु या मॅचमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमचं थोडंसं पारडं जड आहे. पहिले 2 ते 3 चेंडू जर का एखादा डॉट आला, एखादी विकेट जर का आली तर मॅच मध्ये मजा येईल. 6 चेंडू आणि 3 धाबा असं इक्वेशन. बॅटर ऑन स्ट्राईक मिस्टर जुगल घरत. नाही नक्कीच, आणि सुरुवात फार छान झाली. मग इथून पुढे अजून एखादी जर का विकेट मिळाली तर मॅचची इंटेन्सिटी, मॅचची ऊर्जा आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करता येईल. पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी तुम्हाला खडतर प्रवास करावा लागतो आणि त्या खडतर प्रवासाला सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडे असायला हवं ते संघर्ष करण्याची तयारी. आणि ती तयारी केली आहे. चॅलेंज म्हणजे आव्हान. चॅलेंजेस खेळाडूंना घडवतात, चॅलेंजेस खेळाडूंना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देतात आणि चॅलेंजेस खेळाडूंना आकार देतात. चॅलेंज स्वीकारले प्रथमेशनं. पहिला बॉल काढलाय डॉट. नेक्स्ट बॉल. जुगल घरत सांगतायत की आता पुन्हा संधी नसणार आहे. तुमच्या खेळाला तुम्ही समजून सांगावं, कारण वारंवार डिस्ट्रॅक्शन केलं जाते. जुगल घरत डिफेन्सिव्ह करतील पवित्रा की आक्रमण करतील. बॉल भरास बाहेर निघालाय आणि हा व्हाईट बॉल. आता फक्त 2 काढायचे. रिव्ह्यू हा फक्त बीमर आणि रन आउटसाठी असणार आहे. खेळाडूंना ती मुभा असणार आहे, याची दखल आपण जरूर घ्या. थोडीशी एकाग्रता भंग झाली असं आपण म्हणूया, कारण खरं तर मॅच लवकर फिनिश करायला हवी होती, परंतु मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आले. जिंकण्यासाठी अजूनही 2ची गरज आहे.